मग असे इंग्लिशमध्ये खूप सारे शब्द आहेत, की ज्या शब्दामध्ये आपण म्हणू शकतो, की खूप सारे फॉर एक्झाम्पल मॅच म्हणताना तिथं टी कुठं तर सायलेंट आहे फॉर एक्झाम्पल किंवा कर्नल म्हणताना कर्नल म्हणतो, पण ते ऍक्च्युअली काहीतरी वेगळा शब्द आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आर नाही. हा आर नाहीयेच आहे, मग आपण त्याला कर्नल म्हणतो. असे खूप सारे इंग्लिशमध्ये शब्द आहेत. पण ते का आहेत असे आणि ते म्हणजे काय म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे थोडी माहिती भेटली तर बरं होईल. अर्थात मराठी आणि इंग्रजीमध्ये जो फरक आहे त्या मराठी साऊंड ओरिएंटेड आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण बघतो अ चे किती साऊंड आहेत, क चे किती आहेत, क ची 14 कडे, याचा अर्थ क चे 14 व्हर्जन्स आहेत. पण इंग्लिशमध्ये ए टू झेड 26 अल्फाबेट्स आहेत. पण 26 अल्फाबेट्स 400 साऊंड रिप्रेझेंट करतील का? तर उत्तरे नाही. त्यामुळे एक एक अल्फाबेट 4-4 साऊंड रिप्रेझेंट करतो. त्यामुळे मलाच काय जगाच्या पाठी कोणालाही हे सांगता येत नाही की याचा उच्चार काय असेल. आणि त्याच्यासाठी अर्थात तुम्हाला एक तर नेटिव्ह स्पीकर सांगू शकेल उच्चार काय असेल किंवा डिक्शनरी. नेटिव्ह स्पीकर जर अवेलेबल नसेल तर एक पुस्तक आहे ते डिक्शनरी किंवा Okay. युट्यूबलाही तुम्ही तो शब्द टाकून त्याचा उच्चार बघू शकता. ते आहे. पण तुम्हाला इंग्रजीला प्रत्येक शब्दाचा उच्चार शिकावाच लागेल आणि मराठीला तुम्ही स्पेलिंगनुसार गेला, अल्फाबेटनुसार किंवा मराठी अ, आ, इ नुसार गेला तुम्हाला उच्चार कळेल. पण इंग्रजीत असं होणार नाही. तुम्हाला प्रत्येक शब्दाचा उच्चार बघावाच लागेल. ओके. आता आपण बरेच वेळा एक शब्दाचा परत परत उल्लेख करतोय तो म्हणजे नेटिव्ह. नेटिव्ह म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, की ज्याचे आता फॉर एक्झाम्पल आज आपण मराठीत बोलतोय म्हणजे आपण मराठी ही जे आहे तर आपण नेटिव्ह आहोत, की ज्यांना आपण मराठी माहिती आहे. असे म्हणजे जे इंग्लिश ज्यांचं मातृभाषा आहे त्यांना आपण नेटिव्ह म्हणू शकतो असं. ज्यांची मातृभाषा आहे, बरं आता इंग्रजी कोण चांगलं बोलू शकेल, कोण करेक्ट बोलू शकेल? ज्याची मातृभाषा आहे तो. मराठी कोण चांगलं बोलू शकेल? आपण, कारण आपली मातृभाषा आहे. बरं. समजा की मराठी एखादा जॉन नावाचा माणूस शिकला आणि तो मराठी शिकवायला लागला, तो आपल्यासारखं बोलू शकेल का? नाही. पण ज्यांना मराठी शिकायचंय त्यांनी आपल्याला ऐकलं पाहिजे, म्हणजे मराठी स्पीकरचं ऐकलं पाहिजे. ज्यांना इंग्रजी शिकायचंय, ज्यांची मातृभाषा इंग्रजी त्यांचं ऐकलं पाहिजे किंवा त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे. अर्थात पुस्तकं आपली का नको? आपण पुस्तकं लिहितो, पण आपल्याला परिपूर्ण नॉलेज आहे का? अर्थात उत्तरे नाही. किंवा ती लँग्वेज त्या पद्धतीने आपल्याला जमते का? उत्तरे नाही. त्यामुळे तुम्हाला इंग्रजी शिकायची तर त्यांना रोल मॉडेल ठेवून शिका तुम्ही. किंवा मराठी शिकायची तर मराठी माणसाकडून शिका. कन्नड शिकायची तर कन्नड माणसाकडून शिका. त्यामुळे नेटिव्ह स्पीकरला तेवढं महत्व आहे की त्याला परिपूर्ण माहिती असतं. अजून आपण गृहीत धरतो.